आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा समस्त लातूरकरांच्या वतीनं 6वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर रामेगाव तालुका जिल्हा लातूर येथे दिनांक 25 डिसेंबर 2023 सोमवार रोजी दुपारी ठीक 12 वाजता या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या परिषदेच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत भिक्खू संघ तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीसहित सर्व उपासक उपासिकांच्या वतीनं धम्म मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर दुपारी ठीक 12 वाजता महाविहार सातकर्णी नगर येथे जपान येथील बौद्ध भिक्खू जुनसेई तेरासावा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे। या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा हे असणार आहेत। या परिषदेसाठी लातूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे प्रतिनिधी ज्यामध्ये आमचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे साहेब, माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री अमितजी देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरजजी देशमुख, त्यानंतर लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाडजी, लातूरचे विद्यमान खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेब, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक इंजिनियर अनिल कुमारजी गायकवाड, जिल्हा अधिकारी महोदय वर्षा ठाकूर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडेजी, पोलीस उपायुक्त राज्यकर उपायुक्त प्रदीप रणपिसेजी आणि माजी सेवानिवृत्त जिल्हा अधिकारी भाई नगराळे साहेब हे सर्व सन्माननीय पाहुणे या परिषदेला उपस्थित होत आहेत। या परिषदेच्या निमित्तानं भिक्खू संघ उपस्थित राहून धम्मप्रवचन देणार आहे नेहमीप्रमाणे। तेव्हा अशा दिवसभर आणि रात्रभर चालणाऱ्या धम्म परिषदेच्या निमित्तानं सर्व लातूर जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी या परिषदेसाठी उपस्थित राहून धम्म परिषदेमध्ये होणाऱ्या धम्म देशनेचा लाभ घ्यावा आणि या निमित्तानं या परिषदेच्या निमित्ताने सामाजिक धार्मिक एकोपा ठेवत एक चांगल्या ज्याला आपण असं आपल्या संस्कृतीची आपण या ठिकाणी संवर्धन आणि जतन करूया एवढंच या ठिकाणी सांगतो। परत एकदा आपण सर्वांनी या परिषदेला उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। पूज्य भंते पयानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख प्रयत्नानं अखिल भारतीय धम्म परिषद दिनांक 25 डिसेंबर रोजी होते। मला असं वाटतं की धम्म संस्काराच्या दृष्टीनं हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि गेल्या 6 वर्षांपासून सातत्यानं हा प्रयत्न भंतेजींच्या पुढाकारानं होतोय। केवळ लातूर जिल्हा आणि राज्यासाठीच हा प्रयत्न हा उपक्रम महत्त्वाचा नसून संपूर्ण देशामध्ये धम्मसंस्कृती जागवण्यासाठी तिचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे असं मी मानतो। आदरणीय भंतेजींनी केलेल्या आवाहनानुसार या परिषदेला सगळ्यांनी आलं पाहिजे असं माझंही मत आहे। मी त्या दिवशी निश्चितपणे इथं उपस्थित आहे आणि मी सर्व धम्म बांधवांना उपासक उपासिकांना असं नम्र आवाहन करतो की 25 डिसेंबर रोजी या अखिल भारतीय धम्म परिषदेला त्या सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि धम्म संस्कृती धम्माचा विचार धम्माचा उपदेश ग्रहण करावा असंही मी त्यांना आवाहन करतो। धन्यवाद। जय भीम। 25 डिसेंबर ह्या दिवशी धम्म परिषदेचं आयोजन आहे। 6वी धम्म परिषद होत आहे, तरी मी येत आहे आणि माझा परिवार पण येत आहे। आपण सर्वांनी या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा आणि श्रवण करण्यासाठी यावे। धन्यवाद।